नमस्कार. आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांचं 3 मार्चचं प्रवचनाचं आपण पाहणार आहोत. आजचा विषय आहे प्रपंच जरुरी पुरताच करावा. पुष्कळ लोक जोडधंदा करतात, म्हणजे त्यांना एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. ज्याचे सर्व लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेले असते. म्हणजेच जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्याला व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करावा आणि नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातला नफा नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहत नाही. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा. म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ नये. परमार्थाचा आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खावत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ याचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसेच त्यांच्या प्रपंचातली सवयी झाली आहे. त्यांचा जो जास्त लागतो त्याची गोष्ट निराळी, पण त्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे. त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हाच काही सर्वस्व नव्हे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो हो, किंवा प्रपंचात दुःख झाले मुळे हो, प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे, पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देतो आणि त्यामुळेच सर्व बिघडते. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर कधीतरी ते आजारी पडायचेच. प्रपंच हा कोणाला सुटला आहे? हा प्रपंच, हा संसार भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कोणाला तरी सुटेल का? कसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या खिशातील पैसे जसे खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन काढून भगवंताकडे लावणे, तसेच करण्यात समाधान आहे. नवरा बायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौशीने प्रपंच करील त्याला तो करायला 24 तास पुरणार नाही, आणि जो जरुरी पुरता प्रपंच करेल त्याला 3-4 तास पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये अनासक्ती गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे. रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्या ठिकाणी चिकटवावे. त्यासाठी त्याच्या मनापासून प्रार्थना करावी.